पुढे असा अर्थ घ्यायचा नाही. इथं मागे पुढे शब्दाचा अर्थ सर्व बाजूनी असाच अर्थ आहे बरं का. फक्त सांगताना सांगितलंय देव उभा मागे पुढे काय करतो. उगवी कोडे, उगवी संकट, कोडे संकट. संकट कशाला म्हणायचं. काय आलंय हे कळतंय पण आपल्या ताकदीनं बाजूला जात नाही, त्याचं नाव संकट. आणि कोडं कशाला म्हणायचं. काय आलंय हेच कळत नाही, त्याचं नाव कोडं. अजून सोपं करतो. सोपंच असतं पण कळत नसतं, त्याला कोडं म्हणतात. नाही का कळलं मग यालाच कोडं म्हणतात. म्हणजे सोपंच असतं पण पण कळत नसतं, त्याचं नाव काय आहे. कोडं. मी एका घराचं वर्णन करतो. एका घराचं वर्णन करतो आणि त्या वर्णनानं युक्त कोणाचं घर आहे ते तुम्ही तुमच्या उंबऱ्यातून शोधा. कोणाचं घर. ऐका, त्या घरातला बाप सांगतो. घर बशा बाप. घर बशा. काम नाही, धाम नाही, उद्योग नाही, धंदा नाही, काय नाही, खायचं बसायचं. घर बशा बाप. उठबस करणारी आई. त्या घरातल्या त्या स्त्रीची मात्र सारखी धावपळ, सारखी धावपळ, सारखी धावपळ, सारखी मेहनत. उठबस करणारी आई, घर बशा बाप. आणि उधळपट्टी करणार पोरग. उधळपट्टी करणार पोरग. सांगा, अशा वर्णनानं युक्त असलेलं तुमच्या गावात कोणाचं घर आहे. मला वाटतं सगळेजण शेजाऱ्याच्या घराचा आढावा घेत असतील. आपल्या ह्या शेजाऱ्याचं कसं आहे, त्या शेजाऱ्याचं कसं आहे. तर लक्षात ठेवा, शेजाऱ्याची घरं उगाच बघत बसू नका. तुमची सगळ्याची घरं अशीच आहे. म्हणजे कसं काय अशीच आहे. घर बशा बाप. नाही कळलं तुम्हाला. लय सोपं आहे. घर बशा बाप म्हणजे कोण. रांजण. रांजण रांजण काय म्हणतात आता. हौद म्हणू का इकडे. रांजण कळतोय. घर बशा बाप म्हणजे रांजण. रांजण तो काहीही झालं तरी आपली जागा सोडत नाही. काँग्रेस घर बशा बाप जागा सोडत. एक ते एक जागा. कोण. रांजण. आता उठबस करणारी आई कोण. घागर. घागर. किती घागरीची बेजारी हो. 8-8 परस खोल विहिरीत जायचं, तिथून पाणी भरून आणायचं, रांजणात ओतायचं, विहिरीत जायचं, भरून आणायचं, रांजणात ओतायचं. आता नाही राहिलं. आता हर घर जल आहे ना. आता घरोघरी नळाला पाणी आलेलं आहे. पण उठबस करणारी आई म्हणजे कोण. घागर. घर बशा बाप म्हणजे रांजण. आता पोरग कळलं का नाही. उधळपट्टी करणार पोरग म्हणजे तांब्या. तांब्याला काय नेट आहे. भरायचं तांब्यान द्यायचं होतं. भरायचं तांब्यान द्यायचं होतं. मला आता उत्तर द्या. हे सोपं होतं का अवघड होतं. बोला की. सोपंच होतं पण कळलं होतं का नव्हतं. यालाच 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 कोडं म्हणायचं. सोपंच असतं पण कळत नसतं, त्याचं नाव कोडं. अशी कोडी आपल्याकडे पुष्कळ आहेत. पण आपल्याकडे सध्या घड्याळाचं सुद्धा कोडं आहे. आणि त्यामुळं सगळी कोडी न सांगता एका वाक्यात सांगतो. भवसिंधूचे काय कोडे. डावी वाट चाली पुढे, तारू भला पांडुरंग, पाव भिजून अंग. सगळ्यात मोठं कोड आहे या संसार सागरातून तरायचं. आणि देव ते सफल करतो. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. नवे नवे भक्त हरिदास वैष्णव जशी इच्छा करतील तसा परमात्मा होतो अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
मूर्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे जसा कराल तसा होतो जसा कराल तसा होतो कृष्ण कन्हैया रडू लागले कन्हैया रडू लागले काय करावं थापटलं थोपटलं हिंडवलं फिरवलं काही केलं ना राहीना गेले काय करावं कडेवर घेतलं घराच्या बाहेर आल्या अंगणामध्ये आल्या यशोदा मैया समोरून राधा जाताना दिसली आणि ऐका राधेला पाहिलं आणि राधेला पाहिल्या देव काय झाले रडायचे थांबले देव रडायचे थांबले आणि मग यशोदा मैया म्हणाली बघ तुला बघितल्यावर कसा रडायचा थांबला बघ तुला बघितल्यावर कसा रडायचा थांबला आता तिला काय माहिती त्याच्यासाठीच रडत होता राधेला पाहिलं देव रडायचे थांबले म्हणजे असं कर जा बरं याला जरा घेऊन जा जरा खेळव बघ म्हणजे घरी नेऊन माझी कामं पुष्कळ आहेत राधेला वाटलं वा अशी देवानं कृपा करायला पाहिजे कृष्ण कन्हैयाला घेतलं घरी आणलं पलंगावर बसवलं 5 वर्षाचे भगवान आणि ऐका राधा मैया कृष्ण कन्हैयाला बोलू लागल्या एक काना माझी एक इच्छा आहे म्हणजे काय तू मोठा हो ना म्हणजे तू 25 वर्ष वयाचा हो ना कृष्ण कन्हैया म्हणाले कसं शक्य नाही नाही हो ना ते कसं शक्य आहे त्याकरता अजून 19 वर्ष 11 महिने 29 दिवस तुला वाट पाहावी लागेल शक्य नाही राधा म्हणते देवा तुला काय शक्य नाही रे काही नव्हे करिता तूच आता राखे माझी लाज तुला काही शक्य नाही करशील तरी नव्हे काही राईचा डोंगर पर्वत राई काही शक्य नाही तुला मोठा हो भगवंतानं सांगितलं कसं शक्य आहे आता लहान असताना एकदम मोठं कसं होणार आहे कसं शक्य आहे 5 वर्षाचा असताना 25 वर्षाचा कसं शक्य आहे राधेनं उत्तर दिला शक्य आहे म्हणजे कसं शक्य आहे पुराव्यानं सांगू म्हणजे पुरावा दे राधेनं पुरावाच दिला भगवान 45 वर्ष वयाची माणसं 40 वर्ष वयाची माणसं 35 वर्ष वयाची माणसं 65 वर्षाची होतात की रे कन्हैया समजलं नाही का तुम्हाला हाफ कार्ड मला हेच कळत नाही ज्यांचं 40 आणि 45 वय आहे त्यांनी जर 65चं हाफ कार्ड बनवून घेतलेलं असेल आणि देवाने खरंच तेवढं वय जर त्यांचं खरंच जमेला धरलं आहे 40 आणि 45 वय असताना सुद्धा 65चं कार्ड दाखवून महिन्याला वारी करणाऱ्या लोकांची वारी पांडुरंगाला किती आवडत असेल देव जाणे फार कठीण गोष्ट आहे चला पुरावाच दिला मग काय देवाला भावच लागलं मोठं काय झाले भगवान 25 वर्ष वयाचे झाले बोलू लागले तेवढ्यात कीर्तन सुटलं आणि 9:10 राधेचा पती घरी येतो दरवाजा वाजवला असं मोठ्याने वाजवला दरवाजा उघड आणि मग मात्र कन्हैयाला राधा मैया विनंती करतायत काना तो आता बारीक तो आता लहान हो कन्हैयाने सांगितलं आता शक्य नाही म्हणजे कसं काय नाही शक्य कन्हैयानं सांगितलं तेवढ्यात बाहेरचा आवाज अजून वाढला राधे दरवाजा उघड काना काही कर पण तो आता लहान हो प्रभूजी लाज रखो देवानं सांगितलं हे बघ लहान होण्याचा मंत्र आहे पण डायरेक्ट लिहिलेला आहे डायरी विसरून घरी जाईल काही कर काना पण आता लहान हो कानानं सांगितलं अगं लहानाचं मोठं होता येतं का मोठ्याचं लहान होता येतं बोला तुम्ही झोपले का लहानाचं मोठं होता येतं मोठ्याचं कुठं काय लहान होत तेवढ्यात बाहेरचा आवाज राधे काय असतंय आतला आवाज लहान असतो तोपर्यंत बाहेरचा आवाज मोठा असतो ऐका आणि मग शेवटी काय हो शेवटी विनंती केली आणि पुन्हा भगवान लहान झाले एक सांगतो नीट ऐका लहान असताना मोठं होण्याचा अभ्यास ज्याच्यात आहे त्याला संसार म्हणा आणि मोठं झालेलं असताना सुद्धा लहानपणा घेण्याचा अभ्यास ज्याच्यात आहे त्याला परमार्थ म्हणा हे लक्षात ठेवा मायबाप
या मंडपात, या स्थळावरती काय यायचंय? उत्तर एका वाक्यात देतो, सत्तेचा, संपत्तीचा, विद्वत्तेचा, गुणवत्तेचा, कलेचा मोठेपणा फेकून देऊन इथं पांडुरंगाच्या दरबारात लहान व्हायला यायचे, लक्षात ठेवा. त्याशिवाय जीवनातली खऱ्या अर्थानं प्रगती होत नाही. माझ्या बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे. भगवान राधा मैया लहान हो म्हणले, भगवान लहान झाले. मोठं व्हा म्हटले, भगवान मोठं झाले. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोने. परमात्मा धावत येतो. जशी इच्छा भक्ताची आहे तशी इच्छा परमात्मा काय करतो? पूर्ण करतो. जैसा केला तैसा होय, इच्छा पूर्ण करतो. एक वेळेस काय झालं, भगवान कृष्ण कन्हैया आणि अर्जुनराव दोघं काम्यक वनामध्ये फिरत होते. ते सुंदर बगीचा, ते पाण्याची कारंजी, ते सगळे अशा लाईटी असं काहीतरी असं ते सगळं फिरत होते. आणि तेवढ्यात काय झालं कोणास ठाऊक, भगवान कृष्ण कन्हैया आणि अर्जुनराव फिरता फिरता ते मनमोहक दृश्य पाहून अर्जुनाच्या मनामध्ये आलं, खरं म्हणजे आपण एकटेच, आपल्या बरोबर जर आपली सुभद्रा असती तर बरं झालं असतं, सुभद्रा असती तर बरं झालं असतं. उभी मनात आलो. आणि अर्जुनाच्या मनात आलेलं कन्हैयाने ओळखलं, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. भगवंताने अंतर जाणलं आणि भगवान म्हणाले, अर्जुना थोडं मी लघुशंकेला जाऊन येतो. ठीक आहे म्हणे, जा. भगवान लघुशंकेला गेले आणि मग इकडं एकटेच अर्जुनराव. मग तर अर्जुनाला वाटायला लागलं, खरंच सुभद्रा असायला पाहिजे होती. थोडस बोलला असतो, काय गप्पा मारल्या असत्या, फोटो बिटो काढले असते, असं वाटायला लागलं. आणि मग काय, तेवढ्यात स्वतः भगवान कृष्ण कन्हैया सुभद्रा बनले, रथामध्ये बसले. गडगड 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 करत असा गडगड गडगड करत रथ आला. रथातून सुभद्रा खाली उतरली. कंसात झोपले का भगवान कृष्ण? सुभद्रा अर्जुनाच्या समोर येऊन उभी राहिली. कंसात भगवान कृष्ण. हे थोडं कंसातलं ध्यानात ठेवायचं की तुम्ही, हे महत्वाचं असतं. तरीही अर्जुन सुभद्रेकडे पाहायला तयार नाही. कंसातलं ध्यानात ठेवा. ऐका, शेवटी सुभद्रेनं आपल्या हातातल्या बांगड्या वाजवल्या आणि बांगड्याचा आवाज ऐकला की अर्जुन दचकला. कारण असं आहे, बांगडीचा आवाज अजून जिवंत आहे, बाटलीचा आवाज अजून जिवंत आहे आणि पैशाचा आवाज अजून जिवंत आहे. या तीन आवाजाने आतापर्यंत बरीच माणसं मातीत घातलेली आहेत. संपलं कीर्तन माझं. आजच्या कीर्तनातलं काहीच ध्यानात राहिलं नसलं तुमच्या, तर कमीत कमी एवढे तीन आवाज ध्यानात ठेवा आणि या तीन आवाजापासून दूर राहा, तीन आवाजापासून सावध राहा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. दचकला अर्जुन. पुढं पाहतोय तर सुभद्रा कंसातलं ध्यानात ठेवा. आणि मग अर्जुनराव म्हणायला लागले सुभद्रेला, तू कशी काय आली, तू कशी काय आली, तुला कसं काय कळलं माझ्या मनातलं, तुला कसं काय कळलं माझ्या मनातलं. सुभद्रा म्हणायला लागली, पण तुमच्या मनातलं मला नाही कळायचं तर कुणाला कळायचं. सुभद्रा म्हणायला लागली, सुभद्रा तुमच्या मनातलं मला नाही कळायचं तर कुणाला कळायचं. कोण म्हणायला लागली? सुभद्रा. झालं, दोघांनी गप्पा वगैरे मारल्या. आणि आता दोघांनी काय गप्पा मारले असतील हे मी कशाला तुम्हाला सांगू. हे मी तुम्हाला सांगणं म्हणजे भर पावसाळ्यात मोड धरल्यासारखं आहे. तुम्ही याच्यातले मास्टर लोक. चला, झालं बाबा, गप्पा मारल्या. एकदम घड्याळाकडे लक्ष गेलं. अरे बापरे म्हणे 9:15 झाले. चला, तो यायच्यात. अर्जुनराव काय म्हणतात? तो यायच्यात, तो इथनं जा, तो यायच्यात, तो इथनं जा. सुभद्रा पण मनातल्या मनात म्हणायला लागली, पण मी गेल्याशिवाय ती कसं काय यायचं, मी गेल्याशिवाय ती कसं काय यायचं.
झालं सुभद्रा जायला तयार झाली, पण वनातली त्या बगीच्यातली आठवण सध्या ती लय अवघड आहे. आठवण कीर्तन झाल्यावर आमचा रोज 1 तास जातो त्याच्यात. थांबा महाराज, फोटो काढू द्या, फोटो काढू द्या. काय नाही, आम्ही आज गेलो की लोक उद्या फोटो डिलीट करून टाकते. आता मी गेल्या वर्षी आलेल्याचे फोटो मला दाखवू द्या एखाद्याला तरी, कोणीच दाखवू शकणार नाही, का तर त्यांची मेमरी हँग होऊन जाते. काय काय म्हणायचं तेच म्हणायचं, काय म्हणायचं त्याच्या जागाच राहत नाही ना, ते फुल होऊन जात, लोड होऊन जात. चला, तर ते वनातली आठवण राहावी म्हणून अर्जुनानं काय केलं, आपण त्यावेळेस फोटो वगैरे नव्हते ना, मोबाईल नव्हते. अर्जुनानं काय केलं, आपल्या पोटातली अंगठी काढली आणि सुभद्रेच्या बोटात घातली. कंसात ध्यानात ठेवायचं. झालं बाबा, सुभद्रा निघून गेली आणि गडगड करत निघून गेला. सुभद्रा निघून गेली आणि इकडून आली भगवान कृष्ण कन्हैया. कसं आहे अर्जुना, व्यवस्थित, सप्ताह छान चाललाय, देणगी प्रचंड. बरोबर आहे का महाराज, बरोबर आहे का राहिले कोणी द्यायचे, अजून राहिले असले तर पटकन देऊन टाका, काय कमी काय अडचण नाही. कीर्तनकार सगळे हजर, गैरहजर राहायची विषयात काय. ठीक आहे म्हणले, मग घड्याळाकडे चला म्हणले, मग आता घरी गेलो पाहिजे. निघाले घरी. आता आहे का, घरी निघाले. पण पूर्वीचे लोक थोरल्या भावाचा मान राखायचे. अर्जुनानं विचार केला, सभागृहात जायच्या अगोदर, दादाच्या समोर जायच्या अगोदर, धर्माच्या समोर जायच्या अगोदर आपला जप्त झालेला माल हस्तगत करू. म्हणून अर्जुनराव थेट स्वयंपाक घरात शिरले आणि सुभद्रेला हाक मारली, सुभद्रा. जी, माझी ती अंगठी बघू. म्हणले कसली, सोन्याची. म्हणले मला, हो. कधी, 9:15 दिली नव्हती. तिने सांगितलं, मी नव्हते कीर्तनाला आले, तुम्ही एकटंच गेलता. नाही ते बघू देऊन टाका अंगठी. अहो म्हणले, मला काय माहिती, मी स्वयंपाक करते, बघा हात पिठानं माकलेत माझे, स्वयंपाक करते मी. टिंगल करू नको म्हणे, टिंगल करायला आता वय बी राहिले नाही, वेळ बी राहिले नाही. चटकन अंगठी दे. अहो म्हणे, मी घेतले नाही तर मग कुणाला दिल ते, तुलाच दिलते की मी. सुभद्रा म्हणायला लागली, जरा डोकं ठिकाण्यावर आणा, मीच होते का. जरा डोकं ठिकाण्यावर. आणि मग काय असतं, आवाज वाढला की माणसं गोळा होतात. आणि मग तिथं बरोबर माणसं गोळा झाली, त्याच्यात हा माणूस सुद्धा आला. हा योग्य वेळेला येतो. माणूस आला, कृष्ण कन्हैया आले. काय झालं अर्जुना, माझी अंगठी घेतली, देत नाही ते. सुभद्रा, अर्जुनानं सांगितलं, आपलं कृष्ण कन्हैयानं सांगितलं, सुभद्रा घेतली असते तर देऊन टाका. सुभद्रा घेतली असली तर देऊन टाक, घेतली असली तर देऊन टाक, घेतली असली तर देऊन टाक. हे बोट सारखंच पुढं. आणि अर्जुनाचं लक्ष गेलं नेमकं देवाच्या बोटाकड. म्हटलं बापरे देवा, काय हा माझा माल आहे. म्हणले माझी अंगठी. म्हणले हो. म्हणजे म्हटले मगाशी वनात मी चालतो. म्हणजे म्हटले आपण दोघांनी मारलेल्या गप्पा टेप केल्या. लवकर माझा मुद्दा संपलाय. मला इतकंच बोलायचंय, भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरिता प्रसंगी परमात्मा त्याची पत्नी सुद्धा होतो. फक्त पुढचे एक वाक्य ऐका, घरी जायची तयारी करा. कोणतं, अर्जुनाची परमात्मा काय झाला, पत्नी सुद्धा झाला. दादानो, आपली सुद्धा होईल. फक्त त्याकरता तुम्हाला एक करावं लागेल. काय, तसं अर्जुन बनावं लागेल. संपला. अर्जुनासारखा भक्त बनावं लागेल. मग जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. आणि अशा ही स्थितीमध्ये आम्ही भगवंताचं नामचिंतन सोडत नाही. तुका म्हणे, असो सुखे गाऊ मुखे, विठोबा विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. बोला
भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे, उभे कोडे संकट. आपण पहिल्या चरणाचा थोडा विस्तृत विचार करण्याचा प्रयत्न केलाय आणि आजच्या सगळ्या अभंगाचा मूळ गाभा आहे भय नाही त्रैलोकी. या निर्भय अवस्थेपर्यंत आपलं जीवन पोहोचलं पाहिजे. एक दोन वाक्यामध्ये दोन तीन गोष्टी सांगून थांबतोय मी. संपूर्ण अभंगाचा भाव असा आहे की भय रहित जीवन झालं पाहिजे. आणि मग ऐका, मग उत्तर द्या. माणसाच्या जीवनात माणसाला सर्वात मोठी भीती कशाची असते? बोला. सगळ्यात मोठी भीती बरोबर आहे कशाची? मरणाची. अगदी बरोबर आहे. सगळ्यात मोठी भीती कशाची? मृत्यूची. तर ऐका मृत्यूची, लक्ष द्या, जी भीती आहे ना, ती भीती साधारणतः किती दिवस असते? झोपले का? अहो, मृत्यूची भीती किती दिवस असते म्हणतो मी? मरेपर्यंत असते, किंवा जीव जाईपर्यंत, किंवा आयुष्य आहे तोपर्यंत. बरोबर. एका वाक्यात सांगतो, मृत्यूची भीती माणसाला आयुष्यभर असते. बरोबर. मृत्यूची भीती आयुष्यभर असते. आता पुढचे एक वाक्य विचारतो. ज्या मृत्यूची भीती माणसाला आयुष्यभर असते, तो मृत्यू किती वेळ असतो? मृत्यू किती वेळ? क्षणभर. कीर्तन नीट ऐका. मृत्यूची भीती आयुष्यभर. आणि ज्याला तुम्ही आयुष्यभर घाबरता ते किती वेळ असतं? क्षणभर. कास कधी ऐकलं का? भाऊसाहेब 5-6 तास मरत होते. 5-6 तास त्यांच्या नाका तोंडात नळकंड्या कोंबलेल्या असतील, ते हातपाय खोडत असतील, पण भाऊसाहेब मेले किती वेळ? क्षणभर. मृत्यूची भीती क्षणभर होय, भीती आयुष्यभर. आणि ज्याला आयुष्यभर तुम्ही घाबरलात ते मरण क्षणभर. अजून एक सोपं विचारतो. आयुष्यभर जो घाबरला तो मरतो का? नाही मरत. मग कोण मरत? शेजारी मरतो. आत्मा मरतो कोण? शेजारी. शरीर. मरक कोण आहे? शरीर. आणि मरणाला घाबरतय कोण? बरोबर, जीव. मरणाला घाबरणारा कोण आहे? जीव. म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोशी. अति महत्वाचा मुद्दा आहे, शेवटी मुद्दाम ठेवला, लक्ष द्या जरा. मरणाला घाबरणारा कोण आहे? जीव. जीव मरतो का? जीव न देखे मरण, धरी नवी सांडी जीर्ण. लक्षात ठेवा. जीव कुठं मरतो का? तुमच्याकडे जीव मेला म्हणतात का जीव गेला म्हणतात? जीव गेला म्हणतात. नीट कीर्तन आहे का? म्हणजे मरणारा कोण आहे? शरीर. मरणारा कोण आहे? शरीर. आणि मरणाला घाबरणारा कोण आहे? जीव. आणि काय घाबरायचं कारण आहे त्यानं? घाबरणारा जीव मरतोय का? नाही मरत. आणि मरणारं शरीर घाबरतय का? बोला की. शरीर घाबरतय का? नाही घाबरत. ते कधी असं म्हणतं का? ते पेटवायच्या वेळेला ते म्हणतं का, हे जरा थोडं सावकाश राखेल टाका बरं का, जरा थोडं दमाने पेटवा राव, पोळतय राव, असं मड म्हणतंय का? मेहरबानी आहे, मड बोलत नाही. लक्ष नीट द्या, चांगलं आहे का? म्हणजे मृत्यू कोणाला? शरीराला. आणि भीती कोणाला? जीवाला. जे घाबरतय ते मरत नाही, आणि जे मरतय ते घाबरत नाही. काय कमाल आहे हो. खरं म्हणजे जीवानं घाबरायचं कारणच काय? मरका शरीर आहे, त्याचा आणि आपला काय संबंध आहे? ते जुन्या काळामध्ये मुलींची लग्न व्हायची,
तर त्याच्यामध्ये एका मुलीचं लग्न झालं. मुलीच्या लग्नामध्ये काही साखरेचे पदार्थ रुकवताला म्हणून देतात बघा, इकडे रुकवतच म्हणतात, असे साखरेचे पदार्थ. मुलगी नांदायला गेलेली. आता त्या मुलीच्या घरी तिचा बिगर लग्नाचा एकुलता एक भाऊ, आई आणि वडील, 3च माणसं राहिलेली. पण त्या साखरेच्या केलेल्या रुकवतातल्या पदार्थातले काही पदार्थ शिल्लक होते. गरिबीची परिस्थिती त्यांची. मग कधी चहा करताना त्याने घोड्याचा करायचा, कधी बैलाचा करायचा, कधी गाढवाचा करायचा, कधी कुत्र्याचा करायचा. असं कधी गाढव उचलायचं चहा टाकायचं, घोडं उचलायचं चहा टाकायचं. कळलं ना तुम्हाला? साखरेचं, हो साखरेचं ते शिल्लक राहिलं. असंच चाललं. एके दिवशी हा गृहस्थ मंदिरामध्ये दर्शनाला गेला. मारुतीरायाच्या मंदिरात दर्शनाला गेला. नेमकं तिथं मंदिरात 3 साधू आलेले होते. त्याने बघितलं साधू आहे. नाही मग विचारलं, साधू महाराज चला घरी, चला घरी. काय घाली संताशी पूजा करी, एका जनार्दनी जाणे इच्छेले ते पुरवी. साधू महात्म्यांना सांगितलं, महाराज चला घरी, तुमचे पाय लागू द्या, चला आमच्या घरी जेवायला. झालं. आता साधूने बी काय केलं, कपाळाचा गंध बघितला, गळ्यातली माळ बघितली, वारकरी संपलं. बाकीचं आम्हाला बघायचं काय कारण आहे? कपाळाचा गंध गळ्यातली माळ बघितली की संपलं. आम्ही बाकी काय बघत नाही, बाकी काय विचारित नाही. हे कुठला आहे, कसला आहे, कुठल्या ह्याजान कुठल्या त्याजान काय देणं नाही देणं नाही. आले बैठकीत बसले, स्वयंपाक तयार झाला, तांबे भरले पाण्यानं, साधू महात्म्यांच्या हातात तांबे दिले. आता ते जेवण्यासाठी उठायला लागले, हात धुण्यासाठी. तेवढ्यात या गृहस्थाच्या एकुलते एका मुलानं आपल्या बापाला विचारलं, बाबा बाबा साधू कधी खायचे? हे ऐकलं कोणी? साधूनी. त्यानं विचारलं, साधू कधी खायचे? यानं मी उत्तर दिलं बापानं. हा म्हणले, अगोदर यांना जेवू दे, जेवल्यानंतर तू एक खा, मी एक खाईन, आणि तुझी आई ती एक खाईन. हे ऐकलं साधूने. त्याने हातातले तांबे तसेच फेकून दिले. लागले साधू पळायला. साधू पुढे पळतायत, हा पाठीमागं पळतोय. अहो असं काय करता, असं काय करता? छान स्वयंपाक केलाय, सुंदर स्वयंपाक केलाय, रुचकर स्वयंपाक केलाय, काढी लागू दे म्हणजे तुझ्या जेवणाला. अरे जेव घालून मारायचा नाद आहे काय? नाही नाही, अहो असं नाही महाराज, असं नाही. जेवल्यानंतर तुम्हाला नवीन कपडे आहेत. साधू म्हणले, मग बरोबर आहे की, शेवटी कपडे नवीनच असते की. ऐका ऐका, कसा तरी गेला, दंडवत घातला. आज काय करता, आज काय करता म्हणजे जीव घालून आम्हाला मारायचा नाद आहे काय? म्हणजे काय म्हणजे? तुझ्या नाही का मुलांना विचारलं साधू कधी खायचे? मग तू नाही का म्हणला थांब यांना जीव दे, मग तू एक खा, मी एक खाईन, आणि तुझी आई ती एक खाईन. ते म्हणले असं नाही हो. हे म्हणले मग कसं आहे हो? काय झालंय म्हणे, आमच्या मुलीचं नुकतंच लग्न झालं, त्यात काय साखरेचे पदार्थ केले होते, त्यातले काही शिल्लक राहिलेले आहेत. आम्ही कधी चहा करताना घोड्याचा, बैलाचा, गाढवाचा, उंटाचा, कुत्र्याचा करतो. त्याच्यातच साधूच्या सुद्धा साखरेच्या 3 मूर्त्या केलेल्या आहेत. पोरानं विचारलं साधू कधी खायचे? म्हणजे कोणते? साखरेचे. ते म्हणले असं आहे का? चला मग माझा दृष्टांत संपलाय. खायचे कोणते होते साधू? साखरेचे. आणि घाबरून पळाले कोणचे? खरे. ऐका, जे घाबरून पळाले ते मरणार होते का? नाही. आणि ज्यांना खरंच खायचं होतं ते घाबरले का? ते शोकेश मध्ये निवांत. माझा मुद्दा संपलाय. तसं दादा हो, मरक कोण आहे? शरीर. नाशक कोण आहे? शरीर. नष्ट होणारा कोण आहे? शरीर. आत्मा अविनाशी आहे, सच्चिदानंद घन आहे, चैतन्य स्वरूप आहे. मरक्या शरीराचा आणि आत्मतत्वाचा काहीही संबंध नाही. मी अमर आहे, मी सच्चिदानंद आहे, मी चैतन्य स्वरूप आहे. या उंचीवर जीवाचं जीवन जाऊन पोहोचणं, याचं नाव आहे भय नाही. त्रैलोकी. आणि अशी अवस्था आपल्या जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे. अशी अतिउच्च अवस्था जगद्गुरु तुकोबा यांच्या जीवनामध्ये निर्माण झालेली आहे. त्याने याच शरीराला
वैकुंठाला नेलं ही महाराजांच्या जीवनातली क्रांती आहे. आणि त्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने, त्या बीजोत्सवाच्या निमित्ताने तुमच्या माझ्या आपल्याही जीवनामध्ये ही क्रांती निर्माण व्हावी. कोणती? हे शरीर मरक आहे आणि मी मात्र अमर आहे, सच्चिदानंद आहे. अशा अभय स्थितीपर्यंत आपलं जीवन जाऊन पोचावं. हे पोचण्याकरिता ज्यांचं पोचलंय त्यांचं आपण नामचिंतन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज माऊली, ज्ञानराज माऊली. बोला पुंडलिक भगवान श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकारे तुकारे टाळी वाजवा. तुकाराम 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 बोला बोला. तुकाराम 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 तुकाराम. हरीच दास्यत्व करून तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली अभयता, निर्भयता कधीतरी कोणातरी एखाद्या जन्मात माझ्यासहित आपणा सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी. त्याकरता आपण हरीचंच दास्यत्व करावं. रात्रंदिवस हरीची भक्ती करावी. रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करावं आणि त्या चिंतनाचा परिणाम आपलं जीवन निर्भय अभय या अति उच्च स्थितीपर्यंत आपलं जीवन पोहोचावं, अशी या निमित्ताने प्रभूच्या चरणी प्रार्थना करूया. परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आपणा सर्वांचे श्री गुरु वैकुंठवासी रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या कृपेने आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक हरिभक्तीपरायण आदरणीय मच्छिंद्र महाराज उंबरेकर यांच्या या पवित्र नेतृत्वामध्ये संपन्न होत असलेला हा 13व्या क्रमांकाचा भक्ती महोत्सव आणि या महोत्सवातील आजच्या सेवेचं सौभाग्य सर्व ग्रामस्थांच्या, परिसरातून आलेल्या सर्व वैष्णवांच्या प्रेमामुळे मला या ठिकाणी प्राप्त झालं. संकल्पित वेळेमध्ये आपण साधारणतः बरोबर थांबण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडंसं एक अर्धा तास तुमचा मी अति महत्वाचा झोपेचा महत्वाची तुमची झोपेची वेळ मी थोडी वाया घालवलेली आहे. त्याबद्दल मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. गावातले सर्व वैष्णव, गावातले सर्व भाविक, परिसरातले भाविक, सर्व अन्नदाते, सर्व सहकारी